मित्रांनो, मी प्राध्यापक रफीउद्दीन नासेर, राष्ट्रीय आदर्श शिक्षक औरंगाबाद, ज्याला आता संभाजीनगर म्हटलं जात आहे, तिथून आलो. पहिल्यांदा मी ह्या मुरुड जंजिरेला व्हिजिट केलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस मला जे फिरायचे आणि बघायची संधी मिळाली त्यात मला बरेचसे नवीन मित्र भेटले. आणि विशेष म्हणजे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हे मुरुड जंजिराचा मुख्य मार्केट आहे आणि त्यातलं तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मी मुरुड जंजिऱ्याचं जे वस्ती म्हणजे सेंट्रल जे ऑटो स्टँड आहे तिथे उभा आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ऑटो स्टँडच्या भोवतालचं वातावरण अतिशय स्वच्छ आहे. तसंच स्वच्छ इथले लोक जे आहेत ते अतिशय प्रेमळ आहेत आणि त्यांचे जे भावना आहेत खूप चांगले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्यांना भेटतो तर असं वाटतं की त्यांची आपली मित्रता फार जुनी आहे. मी इथे आलो आणि ऑटो मी घेऊन केलं मुरुड जंजिरा बघण्यासाठी आणि त्यात मला इतके चांगले अनुभव आले की मी सुरुवात केली. आमच्या एका म्हणजे ते मित्र झाले माझे अगोदर तर ते ऑटोवाले होते संजू नाईक आणि इतके जवळचे मित्र झाले असं वाटलं की त्यांचं खूप जुना याराना आहे. त्याबरोबर त्यांच्यानंतर बरेचसे इथले मित्रांशी आणि ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यांच्यात प्रेमळपणा आहे, इतकी चांगली मित्रता आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात ऑनेस्टी खूप चांगली आहे. माझ्यासारखे लोक जे पहिल्यांदा इथे आले त्यांनी इतकं प्रेम दिलं की असं वाटलं की नेहमी ह्या मुरुड जंजिरेला यावं, ह्या लोकांमध्ये राहावं, ह्या लोकांमध्ये बसावं आणि ह्यांच्याचसोबत मुरुड जंजिरेचं पर्यटन करावं, दर्शन करावं. ह्यांनी मला बीचेसवर नेलं, ह्यांनी मला फोर्टवर नेलं, ह्यांनी मला मार्केटमध्ये नेलं आणि त्या बदल्यात त्यांनी काय केलं, काहीच अपेक्षा ठेवली नाही. बघा, हे जे मित्रता आहे, हे जे प्रेमळपणा आहे हे आपल्या भारतातच मिळतं आणि हे मुरुड जंजिरेच्या वातावरणात असं वाटतं की हे खूप जे पण वत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर मुरुड जंजिरेला येण्याची संधी मिळाली तर अवश्य यावं आणि हे मुख्य रिक्षा स्टँडवर यावं आणि हे जे तुम्ही बघताय या सगळ्या मित्रांशी भेटावं, त्यांच्याशी संपर्क साधावा आणि मुरुड जंजिरेचं दर्शन घ्यावं आणि चांगले जे अनुभव राहतील ते आपल्याबरोबर घेऊन जावं आणि दुसऱ्यांना शेअर करावं. इतकीच माझी हे प्रेमळ शेअरिंग आहे तुमच्याबरोबर. धन्यवाद.